नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आज आपण आलो तो वर्धा जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी। विशेष म्हणजे तळेगावमध्ये नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी आपण पाहू शकताय सभा होते। आताच आपण पाहतोय की या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं आहे। विशेष म्हणजे वर्ध्यामध्ये ही सभा आहे। दुसऱ्या टप्प्यातील जे मतदान होणार आहे त्यासाठी ही सभा नरेंद्र मोदी यांनी आयोजित करण्यात आलेली आहे। विशेष सांगण्याचा अर्थ की विदर्भातली ही त्यांची तिसरी सभा आहे। यापूर्वी देखील आताच अमित शहा यांनी चाकोली या ठिकाणी सभा घेतली होती। म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं यावेळेस विदर्भातलं वारंवार येणं हे कुठेतरी भाजपाला भीती वाटते का काय हा प्रश्न निर्माण करणारा आहे। कारण पहिल्या टप्प्यातील निवडणुकाचं मतदान जे आहे ते आज होते। आज त्याचं मतदान सुरू आहे 19 तारखेच्या 5 टप्प्यातील निवडणुकाचं। पण हे 8 टप्प्यातील निवडणुका ज्या आहेत त्यासाठी नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी रामदास तडस जे आहेत त्यांच्या प्रचारार्थ आणि इतरही आजूबाजूचा जो परिसर आहे आणि उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी सभा होत आहे। आणि विशेष आज ह्या वर्धा जिल्ह्यामधील ही सभा आहे। यापूर्वी चंद्रपूर या ठिकाणी एक सभा झाली, त्याच्यानंतर रामटेकच्या एका ठिकाणी सभा झाली आणि आज या ठिकाणी वर्ध्यातील याच्यामध्ये तळेगावमध्ये ही सभा होत आहे। या सभेला नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं आहे। आपण जाऊया जनतेकडे थेट त्यांनाही विचारूया काय वाटतं तुम्हाला की येणारं सरकार काय असायला पाहिजे, कोण येईल? नरेंद्र मोदी 400 पार। या ठिकाणी उमेदवार कोण आहेत? रामदासजी तळस। अच्छा, रामदासजी तडस हे 2 वेळा देखील निवडून आले होते, आणखीन परत निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? हो, 100%। काय काय विकास कामं केले त्यांनी? भरपूर विकास कामं आहे त्यांची। काय केले सांगू शकाल? सर्व नॅशनल हायवेपासून तर पुलापर्यंत सर्व रस्त्याची बांधणी, शिक्षणाचा मार्ग, नोकरीचे मार्ग सर्व। आज आपण नरेंद्र मोदी यांची सभा ऐकायला आलात। काय वाटतं तुम्हाला देशात येणारं सरकार हे कुणाचं असेल? नरेंद्र मोदीजींचं सरकार राहील। 400 पार सीटा घेऊन येईल। आणि रामदासजी तडस यांनी गावातनी प्रत्येक गावात जवळपास 10 ते 20 कोटी रुपये प्रत्येक गावाला निधी आलेला आहे ह्या सरकारमुळे। रामदास तडस यांचं काम खूप चांगलं आहे असं यांचं मत आहे। विशेष म्हणजे रामदास तडस यांनी यांच्या ह्या 2014पासून या बालेकिल्ल्यावरती त्यांनी एक पकड ठेवली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी रामदास तडस हे निवडून येतील अशी आशा या ठिकाणचे नागरिक व्यक्त करतात। त्याचबरोबर या ठिकाणचा राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे त्यांना खूप कमी काळ भेटला प्रचाराला असंही नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता नक्की कळेल की या ठिकाणी कमळ येईल का या ठिकाणी तुतारी येईल हे पाहणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण आलोत ह्या सभेमध्ये या ठिकाणचे एका स्थानिक सरपंच देखील आहेत। काय म्हणणं आहे तुमचं यावेळेस कुठलं सरकार येईल? सरकार निश्चितच या देशामध्ये मोदीजींचं सरकार येईल, यामध्ये काही दुमत नाही। या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे रामदासजी तडस हे खऱ्या अर्थानं हॅट्रिक मारल्याशिवाय राहणार नाही। जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जो काही कॅन्डिडेट दिला आहे अमरजी काळे हा निश्चितच डमी कॅन्डिडेट आहे असं मला वाटते। आणि रामदासजी तडस हे भरघोस मताने निवडून येईल आणि हॅट्रिक मारेल, यामध्ये काही नाही। मोदी सरकार या सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी बेरोजगारीकडे लक्ष द्यावं, महागाई कमी करावं आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त न्याय द्यावा। मला वाटतं या ठिकाणी महागाई वाढली आहे, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, बेरोजगारी कमी करण्याचा सातत्याने बेरोजगारी वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे पण त्याला सातत्याने कमी करण्याचा प्रयत्न मोदीजी सरकार करत आहे। हे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सत्तेनंतरही मोदीजी बेरोजगारीवर विशेष लक्ष देत। म्हणजे आज या ठिकाणी ह्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, तरी देखील मोदी सरकार यावं ही अपेक्षा यांच्याकडून व्यक्त केली जात आहे। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, आशिष जैन, तळेगाव। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।